नमस्कार दर्शकांनो, महाराष्ट्रातील अकोला येथे मूर्तिजापूर रेल्वे स्थानकातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे। अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत झालेल्या पुनर्विकासाच्या कामाला निकृष्ट दर्जाचा कामकाज आणि भ्रष्टाचाराचा आरोपांनी गालबोट लावला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच उद्घाटन झाले असले तरी तिकीट बुकिंग प्रवेशद्वारावर पाणी गळती सुरू झाल्याने प्रवासी आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। या प्रकरणातील सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या सोबत रहा। रेल्वे मंत्रालयाने डिसेंबर 2022 मध्ये सुरू केलेल्या अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत देशभरातील रेल्वे स्थानकांना जागतिक दर्जाच्या सुविधा आणि आधुनिक पायाभूत सुविधा देण्याचे आश्वासन दिले होते। अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर रेल्वे स्थानकाचा या योजनेत समावेश होता, ज्याचा पुनर्विकास नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात आला। या सोहळ्यास खासदार अनुप धोत्रे आणि आमदार हरीश पिंपळे यासारख्या मान्यवरांनी हजेरी लावली होती। मात्र उद्घाटनानंतर काही दिवसातच या स्थानकाच्या चकचकीत नव्या स्वरूपाला तडा गेला आहे। पहिल्याच पावसाळ्यात तिकीट बुकिंग प्रवेशद्वारावर पाण्याची गळती सुरू झाली, ज्यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे। स्थानिक नागरिक आणि प्रवासी ठेकेदारांवर बोट ठेवत आहेत। त्यांच्यावर निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर आणि ढिसाळ कामकाजाचा आरोप केला जात आहे। दिव्यांगांसाठी शौचालय, वेटिंग रूम आणि बसण्याची व्यवस्था यासारख्या आधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या या स्थानकाने प्रवासाचा अनुभव बदलण्याची अपेक्षा होती, पण प्रवाशांचा असा दावा आहे की ठेकेदारांनी स्वतःचा फायदा पाहण्यासाठी निकृष्ट काम केले आहे। पंतप्रधानांच्या ना खाऊंगा ना खाने दूंगा या घोषणेवरच पाणी फिरवल्याची भावना प्रवाशांमध्ये आहे। आमदार हरीश पिंपळे यांनी मूर्तिजापूर रेल्वे स्थानकाचा कायापालट व्हावा आणि सुपरफास्ट गाड्यांना येथे थांबा मिळावा यासाठी मोठी मेहनत घेतली होती। मात्र ठेकेदारांच्या ढिसाळ कामामुळे या प्रयत्नांना धक्का बसला आहे। प्रवाशांनी आणि स्थानिकांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे। मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावरील निकृष्ट कामकाज आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांनी अमृत भारत स्थानक योजनेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत। प्रवाशांची नाराजी आणि चौकशीची मागणी यामुळे रेल्वे प्रशासन आणि संबंधित ठेकेदारावर कारवाईचा दबाव वाढत आहे। या प्रकरणाचा पाठपुरावा आम्ही करत राहू, तोपर्यंत पाहत रहा सिटी न्यूज।